नमस्कार मित्रांनो, माझं निखिल एज्युकेटिंग महाराष्ट्र या चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी इतिहास लेखनाचा म्हणजे इतिहास या विषयाचा दुसरा धडा आहे, इतिहास लेखन भारतीय परंपरा, त्या पाठाला आज आपण सुरुवात करणार आहोत. याच्या आधी आपण मागच्या लेक्चरमध्ये इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा हा पाठ संपवलेला होता आणि आज आपण इतिहास लेखन भारतीय परंपरा, आपली स्वतःची परंपरा या पाठाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. चला सुरुवात करूया. बघा हा जो पाठ आहे इतिहास लेखन भारतीय परंपरा, या पाठाचा आपला 3 भागांमध्ये विभागता येईल हा पाठ आपला, बरोबर. यामध्ये आपल्याला इतिहास लेखन कोणत्या काळात झालं आहे त्यावरून एक भाग होईल. नंतर यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या प्रणालींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, ओके. त्यानंतर यामध्ये कोणकोणत्या विचारप्रवाहांचा समावेश आहे. बघा, सर्वात आधी प्रकारांमध्ये म्हणजे कोणत्या काळात लिहिली गेली आहे. यामध्ये प्राचीन आहे, प्राचीन काळातील इतिहास लेखन, त्यानंतर मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन, आणि आधुनिक काळातील इतिहास लेखन. म्हणजे प्राचीन काळामध्ये जे इतिहास लेखन झालं आहे त्याचा अभ्यास, मध्ययुगीन काळात जे इतिहास लेखन झालं आहे त्याचा अभ्यास, आणि आधुनिक काळात जे इतिहास लेखन झालं आहे त्याचा अभ्यास. आणि त्यासोबतच 3 प्रकारच्या प्रणालींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर त्या 3 प्रकारच्या प्रणाली कोणत्या, तर त्यामध्ये आहे प्राच्यवादी, वसाहतवादी, राष्ट्रवादी, म्हणजे रा व प्रा. आपण ॲब्रिव्हिएशन शिकलो आहे, करून बघू. बघा, प्राच्यवादी, ओके. नंतर वसाहतवादी, त्यानंतर आहे राष्ट्रवादी, ओके. हे झाले प्रकार, म्हणजे कोणत्या काळात इतिहास लेखन झालं आहे, आणि ही झाली प्रणाली, कोणत्या प्रणाली आहेत, ओके. आता पुढचे आहे की कोणकोणते विचारप्रवाह होते. विचारप्रवाह, बघा यामध्ये आहे मार्क्सवादी, ओके. त्यानंतर आहे वंचितांचा इतिहास, वंचितांचा इतिहास, आणि आहे स्त्रीवादी इतिहास, स्त्रियांचा इतिहास. बघा, आपण मागच्या पाठात पाश्चात्य परंपरेमध्ये स्त्रीवादी इतिहासमध्ये आपण सीमा द बोव्वार हे एक फ्रेंच विदुषीचा अभ्यास केला होता. आता आपल्याला आपल्या भारतातील ज्या स्त्रिया आहेत ज्यांनी स्त्रीवादी इतिहास लेखनास चालना दिली त्यांचा आपल्याला या पाठात अभ्यास करायचा आहे. बघा, हे एक शॉर्ट इंट्रोडक्शन होतं या पाठाचं, ओके. शॉर्ट इंट्रो होता. आता आपण पाठाला डायरेक्ट सुरुवात करू. बघा, भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल आणि भारतीय इतिहास लेख विविध तात्विक प्रणाली. बघा, भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल. इतिहास लेखनाच्या पाश्चात्य परंपरेची ओळख आपण पहिल्या पाठात करून घेतली. या पाठात आपण आपल्या भारतीय इतिहास लेखनाच्या परंपरेबद्दल माहिती घेणार आहोत, आपली परंपरा, स्वतःची परंपरा, ओके. प्राचीन काळातील इतिहास लेखन. बघा, आता आपला पहिला मुद्दा आहे प्राचीन काळातील इतिहास लेखन. बघा, प्राचीन भारतामध्ये पूर्वजांचे पराक्रम, दैवत परंपरा, सामाजिक स्थित्यंतरे इत्यादींच्या स्मृती केवळ मौखिक परंपरेने जपल्या होत्या. म्हणजे प्राचीन काळामध्ये इतिहास लेखन पद्धती उदयाला आलेली नव्हती. त्यामुळे त्या काळात जे पूर्वजांचे पराक्रम, दैवत परंपरा होत्या, सामाजिक स्थित्यंतरे होती, त्यांच्या ज्या आठवणी होत्या ते केवळ मौखिक परंपरेने जपल्या होत्या. म्हणजे तोंडी पद्धतीने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे त्याचं पाठवणी होत होती. बघा, पुढे जाऊया. हडप्पा संस्कृतीमुळे मिळालेल्या प्राचीन लेखांच्या आधारे भारतामध्ये लेखनकला इसवी सनापूर्वी 3ऱ्या सहस्त्रकापासून किंवा त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होती असे दिसते. परंतु हडप्पा संस्कृतीची लिपी वाचण्यात अजूनही यश मिळालेले नाही. बघा, भारतातील ऐतिहासिक स्वरूपाचे सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य हे कोरीव लेखाच्या स्वरूपातील आहे. बघा, प्रश्न येऊ शकतो की भारतातील ऐतिहासिक स्वरूपाचे सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य हे कोणत्या स्वरूपात आहे, तर ते कोरीव लेखांच्या स्वरूपात आहे. त्यांची सुरुवात मौर्य सम्राट अशोकाच्या काळापासून म्हणजे इसवी सनापूर्वी 3ऱ्या
शतकापासून होते. सम्राट अशोकाचे कोरीव लेख हे प्रस्तरांवर आणि दगडी स्तंभांवर कोरले आहेत. बघा या ठिकाणी कसं तुम्हाला प्रश्न पडू शकतो की प्रस्तर म्हणजे काय. प्रस्तर म्हणजे काय, तर प्रस्तर म्हणजे असं की बघा समजा एक कापडाचा तुकडा आहे, तो जमिनीवर पडला आणि वर्षानुवर्ष त्यावर माती दगडांचा थर रचला गेला आणि त्यामुळे जो कागदासारखा एक खडक तयार झालेला आहे, दगड तयार झालेला आहे, त्याला आपण प्रस्तर असे म्हणतो. त्याला आपण स्तरीय खडक असे सुद्धा म्हणू शकतो. स्तरीय खडक, स्तरीय खडक असे सुद्धा म्हणू शकतो. बघा इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून धातूची नाणी, मूर्ती, शिल्पे, ताम्रपट इत्यादींवरील कोरीव लेख उपलब्ध होऊ लागतात. म्हणजे इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून असे म्हणता येईल की इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून धातूची नाणी, मूर्ती, शिल्पे इत्यादींचे उत्पादन होऊ लागले होते. यामधून महत्त्वाची ऐतिहासिक माहिती मिळते. या सर्व प्रकारच्या कोरीव लेखांमुळे बघा ही जी कोरीव लेखं होती म्हणजे कोणती, नाणी, मूर्ती, शिल्पे, ताम्रपट इत्यादींच्या म्हणजे या गोष्टींच्या माध्यमातून आपणाला संबंधित राजाच्या काळ ज्या राजाच्या काळातील त्या नाणी असतील, मूर्ती असतील, शिल्पे असतील, त्या राजाचा काळ, त्याची वंशावळ कशा प्रकारची होती, त्याचा राज्य विस्तार किती होता, तत्कालीन त्याच्या राज्यातील शासन व्यवस्था कशी होती, त्या वेळीच्या राजकीय घडामोडी कशा होत्या, कोणता प्रतिस्पर्धी त्यांचा राजा होता, तसेच तत्कालीन सामाजिक रचना, त्या काळची सामाजिक रचना कशी होती, समाजाची रचना, त्या काळचं हवामान, दुष्काळ यांसारख्या महत्त्वाच्या बाबींची माहिती आपल्याला नाणी, मूर्ती, शिल्पे, ताम्रपट इत्यादींमधून मिळते. बघा प्राचीन भारतीय साहित्यामध्ये रामायण, महाभारत ही महाकाव्य, पुराणे, जैन, बौद्ध ग्रंथ, धर्मग्रंथांखेरीज भारतीय ग्रंथकारांनी लिहिलेले ऐतिहासिक स्वरूपाचे साहित्य तसेच परकीय प्रवाशांची प्रवास वर्णने ही इतिहास लेखनाची महत्त्वाची साधने मानली जातात. बघा प्रश्न येऊ शकतो की इतिहास लेखनाची महत्त्वाची साधने कोणती आहेत. बघा रामायण, महाभारत यांसारखी महाकाव्ये, पुराणे, जैन, बौद्ध ग्रंथ, धर्मग्रंथांखेरीज भारतीय ग्रंथकारांनी लिहिलेले ऐतिहासिक स्वरूपाचे साहित्य तसेच परकीय प्रवाशांचे प्रवास वर्णने ही इतिहास लेखनाची महत्त्वाची साधने आहे. प्रश्न येऊ शकतो की इतिहास लेखनाची महत्त्वाची साधने कोणत्या प्रकारची आहेत, कोणती आहेत, तर हे तुम्ही लिहायला हवं त्या ठिकाणी. बघा प्राचीन काळातील राजांची चरित्रे तसेच राजघराण्यांची इतिहास सांगणारे लेखन हे भारतीय इतिहास लेखनाच्या वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे आहेत. इसवी सनाच्या 7व्या शतकात बाणभट्ट, बघा महत्त्वाचं आहे, बाणभट्ट या कवींनी लिहिलेले हर्षचरित हे संस्कृत काव्य ऐतिहासिक चरित्र ग्रंथाच्या स्वरूपाचे आहे. एक प्रकारचे ऐतिहासिक चरित्र ग्रंथ आहे. त्यामुळे तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचे वास्तवाचे चित्रण केलेले आहे. बघा बाणभट्ट या कवीने लिहिलेले हर्षचरित हे चरित्र ग्रंथाच्या स्वरूपाचे आहे. संस्कृत काव्य ऐतिहासिक चरित्र ग्रंथाच्या स्वरूपाचे आहे. त्यामुळे तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचे वास्तवाचे चित्रण केले आहे. प्रश्न येऊ शकतो की कोणत्या शतकात बाणभट्ट या कवीने लिहिलेले टिंबटिंब हे संस्कृत काव्य आहे, तर त्या ठिकाणी आपलं उत्तर काय येईल, हर्षचरित. आणि कोणी लिहिले आहे, बाणभट्ट या कवीने लिहिलेले आहे. तो कवी होता, त्याने ते काव्य होतं, ऐतिहासिक चरित्रग्रंथाच्या स्वरूपातील ते काव्य होतं. बघा आता हा प्राचीन काळ चला. बघा प्राचीन काळामध्ये प्रामुख्याने काय काय आलेलं आहे. बघा या ठिकाणी हा एक मुद्दा आहे की हडप्पा संस्कृतीमध्ये मिळालेल्या लेखनकला, प्राचीन लेखांच्या आधारे भारतामध्ये लेखनकला इसवी सनापूर्वी 3 सहस्त्रकापासून हे आपल्या लक्षात येतं. त्यानंतर भारतातील ऐतिहासिक स्वरूपाचे प्राचीन लिखित साहित्य हे कोरीव लेखांच्या स्वरूपातील आहे. त्याची सुरुवात मौर्य सम्राट अशोकाच्या काळापासून म्हणजे इसवी सनापूर्वी 3 शतकापासून होते. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कशाचा, प्राचीन काळातील, म्हणजे प्राचीन काळात जे गोष्टी घडून गेल्या आहेत, कशाप्रकारे इतिहास लेखन केलं गेलं, त्यांचा आजच्या काळात साधनांच्या स्वरूपात कसा उपयोग होतो आहे, हे आपण प्राचीन काळातील इतिहास लेखनामध्ये पाहिलं. त्या नाणी, मूर्ती, शिल्पे, ताम्रपट यांचा संबंध आला. त्यानंतर या कोरीव लेखांमुळे आपल्या संबंधित राजाचा काळ, वंशावळ, राज्यविस्तार, तत्कालीन शासन व्यवस्था, राजकीय घडामोडी, तत्कालीन सामाजिक रचना, हवामान, दुष्काळ यांसारख्या महत्त्वाच्या बाबींची माहिती मिळते. आणि त्यामध्येच रामायण, महाभारत, महाकाव्य, पुराणे, जैन, बौद्ध ग्रंथ, धर्मग्रंथच केलीत भारतीय ग्रंथकारांनी ऐतिहासिक स्वरूपाचे साहित्य तसेच परकीय प्रवाशांची
पवार स्वर्णेने हे इतिहास लेखनाची महत्त्वाची साधने मानली जातात. कोणती? प्राचीन काळातील. ओके, बघा आता आपण पुढे जाऊयात. आता पुढे आहे मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन. बघा आपण या ठिकाणी प्राचीन काळातील पाहिलं. आता आपल्याला मध्ययुगीन काळातील इतिहास लेखनाचा अभ्यास करायचा आहे. बघा इसवी सनाच्या 12व्या शतकात कल्हण याने लिहिलेला राजतरंगिणी हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे. बघा हा प्रश्न येऊ शकतो की कल्हण याने कोणता ग्रंथ लिहिला होता आणि तो कशावर आधारलेला होता? तो काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ होता. इतिहास लेखन शास्त्रशुद्ध कसे असावे त्याच्या आधुनिक संकल्पनेशी हा ग्रंथ जवळचे नाते सांगतो. त्यामध्ये अनेक कोरीव लेख, नाणी, प्राचीन वस्तूंचे अवशेष, राजकुलांच्या अधिकृत नोंदी आणि स्थानिक परंपरा अशा अनेक साधनांचा चिकित्सक अभ्यास करून आपण हा ग्रंथ रचला असा उल्लेख कल्हण याने केला आहे. बघा कल्हण याने कोणता ग्रंथ लिहिला आहे? राजतरंगिणी. कशावरचा आहे? काश्मीरच्या इतिहासावर ग्रंथ आहे. आणि त्याने यामध्ये असं हे सुद्धा मांडलं आहे की इतिहास लेखन शास्त्रशुद्ध कसे असावे याच्या संकल्पनेची हा ग्रंथ जवळचे नाते सांगतो. त्यामध्ये कोरीव लेख, नाणी, प्राचीन वस्तूंचे अवशेष, राजकुलांच्या अधिकृत नोंदी, स्थानिक परंपरा अशा अनेक साधनांचा चिकित्सक अभ्यास करून आपण हा ग्रंथ रचला असा उल्लेख त्याने केला आहे. बघा यामध्ये प्राचीन काळातील इतिहास लेखन आहे त्याचा संबंध आलेला आहे. बघा या ठिकाणी आपण काय पाहिलं? नाणी, मूर्ती, शिल्पे, ताम्रपट. नाणी, मूर्ती, शिल्पे, ताम्रपट पाहिलं. ओके, तर या ठिकाणी काय आलं आहे? बघा कोरीव लेख, नाणी, प्राचीन वस्तूंचे अवशेष इत्यादी अशा अनेक साधनांचा अभ्यास करून आपण हा ग्रंथ रचला असा उल्लेख केला आहे. कोणी? कल्हण. म्हणजे त्याच्या गोष्टी होत्या आपण पाहिल्या. ताम्रपट, कोरीव लेख, नाणी, प्राचीन वस्तू यांचा उपयोग त्याने मध्ययुगीन काळात साधन म्हणून उपयोग केला आहे आणि त्याने हा ग्रंथ रचलेला आहे राजतरंगिणी. बघा पुढे जाऊयात. मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम राज्यकर्त्यांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनावर अरबी आणि फारसी इतिहास लेखनाच्या परंपरेचा प्रभाव असलेला दिसतो. मध्ययुगीन मुस्लिम इतिहासकारांमध्ये झियाउद्दीन बर्नी हा एक महत्त्वाचा इतिहासकार होता. तारीख-ई-फिरोजशाही या त्याच्या ग्रंथात त्यांनी इतिहास लेखनाचा हेतू स्पष्ट केला आहे. त्याच्या मते इतिहासकाराचे कर्तव्य फक्त राज्यकर्त्यांच्या पराक्रमाचे आणि कल्याणकारी धोरणांचे वर्णन करून संपत नाही, तर त्याच्या दोषांचे आणि चुकीच्या धोरणांचे चिकित्सक विवेचनही त्याने करायला हवे. बघा मध्ययुगीन भारतामध्ये म्हणजे मध्ययुगीन काळातील जो भारत होता त्या काळामध्ये मुस्लिम राज्यकर्ते जे होते त्यांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनावर अरबी आणि फारसी या इतिहास लेखनाच्या परंपरेचा प्रभाव होता. मध्ययुगीन मुस्लिम इतिहासकारांमध्ये झियाउद्दीन बर्नी म्हणजे मध्ययुगीन काळातील एक मुस्लिम इतिहासकार होता, तो होता झियाउद्दीन बर्नी. एक फार महत्त्वाचा इतिहासकार होता मुस्लिम इतिहासकारांमध्ये. त्याचा जो ग्रंथ होता तारीख-ई-फिरोजशाही यामध्ये त्याने इतिहास लेखनाचा हेतू स्पष्ट केला आहे. म्हणजे इतिहास लेखन का करावे असं त्याने त्याचा हेतू स्पष्ट केला आहे. त्याच्या मते इतिहासकाराचे कर्तव्य म्हणजे इतिहासकाराचे जे कर्तव्य आहे ते फक्त राज्यकर्त्यांच्या पराक्रमाचे आणि कल्याणकारी धोरणांचे वर्णन करून संपत नाही. म्हणजे त्याची स्तुती त्याचं गोडगान करून संपत नाही, तर त्याची चुका आहेत त्याने जे दोष केलेले आहेत त्या धोरणांचे चिकित्सक विवेचनही करायला हवे असा मुद्दा झियाउद्दीन बर्नी याने त्याचा जो ग्रंथ होता तारीख-ई-फिरोजशाही यामध्ये मांडला होता. एवढेच नव्हे तर संबंधित काळातील विद्वान व्यक्ती, अभ्यासक, साहित्यिक आणि संत यांचा सांस्कृतिक जीवनातील प्रभावही लक्षात घ्यायला हवा. बर्नीच्या विचारसरणीमुळे इतिहास लेखनाची व्याप्ती अधिक विस्तारली. बघा साहजिकच आहे ना, सुरुवातीला जे इतिहासकार होते त्यांच्या लेखनामध्ये फक्त राज्यकर्त्यांची स्तुतीच लिहिली जात होती. पण तारीख-ई-फिरोजशाही या ग्रंथाच्या माध्यमातून झियाउद्दीन बर्नी यांनी असा मुद्दा मांडला की इतिहास लेखन करताना म्हणजे राज्यकर्त्याचं लेखन करताना त्यामध्ये त्याचे गुणांचं करावंच, चांगले गुण असतील त्यांचे वर्णन करावेच, पण त्याच्या ज्या चुका आहेत, त्याचे दोष आहे, त्याचे चुकीचे धोरणं आहेत त्यांचे चिकित्सक विवेचनही करायला हवे. आणि ही एक एक्स्ट्रा गोष्ट ॲड झाली म्हणून त्यांनी या ठिकाणी असं म्हटलं आहे की बर्नीच्या या विचारसरणीमुळे इतिहास लेखनाची व्याप्ती अधिक विस्तारली. कोणता विचार आल्यामुळे? की राज्यकर्त्यांच्या चुकीच्या धोरणांचे आणि दोषांचे विवेचन व्हायला हवे, यामुळे इतिहास लेखनाची व्याप्ती अधिक विस्तारली. ओके, चला पुढे जाऊयात. हा जो बॉक्स आहे ना, माहीत आहे का तुम्हाला? हा पण नंतर पाहूयात. स्ट्रेट जाऊयात. बघा
मुघल बादशहांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनात राज्यकर्त्यांची स्तुती आणि त्यांच्याबद्दलची निष्ठा या पैलूंना विशेष महत्त्व प्राप्त झाले. त्याखेरीज त्यांच्या वर्णनात समर्पक पद्य उतारे, सुंदर चित्रांचा अंतर्भाव करण्याची पद्धतही सुरू झालेली दिसते. मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर याचे आत्मचरित्र तुजो की बाबरीमध्ये त्याला कराव्या लागलेल्या युद्धांची वर्णने आहेत. त्याच्या बरोबरीने त्याने प्रवास केलेल्या प्रदेशांची आणि शहरांची वर्णने, तेथील स्थानिक अर्थव्यवस्था, रीतिरिवाज, वनस्पतीसृष्टी बारकाईने केलेले निरीक्षण यांचा समावेश आहे. इतिहास लेखनाच्या चिकित्सक पद्धतींच्या दृष्टीने अबुल फजल याने लिहिलेला अकबरनामा या ग्रंथाचे विशेष महत्त्व आहे. अबुल फजल कोण? अबुल फजल कोणता ग्रंथ लिहिला आहे ने? अकबरनामा. ओके. या ग्रंथाचे विशेष महत्त्व आहे. अधिकृत नोंदींच्या आधारे ऐतिहासिक कागदपत्रांचे काळजीपूर्वक केलेले संकलन आणि त्यातील माहितीच्या विश्वासार्हतेची कसून केलेली छाननी ही अबुल फजलने अवलंबलेली संशोधन पद्धती पूर्वग्रहविरहित आणि वास्तववादी होती असे मानले जाते. म्हणजे त्याने हा जो ग्रंथ रचला होता अकबरनामा अबुल फजल याने, त्यामुळे त्याने असं नमूद केलं होतं की त्याने हा जो ग्रंथ तयार केला आहे हा अधिकृत नोंदींच्या आधारे संकलन करून विश्वासार्हतेची कसून केली छाननी. सो बघा, हा जो ग्रंथ आहे अकबरनामा जो अबुल फजल याने रचलेला होता, त्याने असं नमूद केलं होतं की अधिकृत नोंदींच्या आधारे ऐतिहासिक कागदपत्रांचे काळजीपूर्वक केले संकलन आणि त्यातील माहितीच्या विश्वासार्हतेची कसून केली छाननी ही अबुल फजलने अवलंबलेली संशोधन पद्धती पूर्वग्रहविरहित आणि वास्तववादी होती असे मानले जाते. बघा, पण त्याने असा मुद्दा मांडला होता की अधिकृत नोंदी असतात, ज्या विश्वासार्ह नोंदी केलेल्या असतात, ऐतिहासिक कागदपत्रे असतात, त्यांचे संकलन करून त्यांची विश्वासार्हतेने कसून केलेली छाननी ही संशोधन पद्धती पूर्वग्रहविरहित, त्यामध्ये कोणत्या प्रकारचा पूर्वग्रह नव्हता आणि वास्तववादी होती असे मानले जाते आणि त्या पद्धतीने त्यानेच हा ग्रंथ रचला होता. बघा, पुढे जाऊयात. बखर हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे. शूरवीरांचे गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे यांविषयींचे लेखन आपणास बखरीत वाचायला मिळते. म्हणजे बखरमध्ये प्रामुख्याने कशाचे वर्णन केले असते? शूरवीरांचे गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे यांविषयींचे लेखन आपणास बखरीत वाचायला मिळते. मराठी भाषेत त्याच्या विविध प्रकारच्या बखरी उपलब्ध आहेत. यांतील एक महत्त्वाची बखर आहे जी सभासद बखर. यामध्ये छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत कृष्णाजी अनंत सभासद यांनी सदर बखर लिहिली. बघा, सभासद बखर. कोणती? सभासद बखर. कोणी लिहिलेली आहे? अनंत सभासद. म्हणजे त्यांचं नाव सभासद होतं, आडनाव म्हणून त्यांनी सभासद बखर असं नाव दिलं. अनंत सभासद यांनी ही बखर लिहिली म्हणून त्याला सभासद बखर असे नाव आहे. यामध्ये छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत कृष्णाजी अनंत सभासद यांनी सदर बखर लिहिली. म्हणजे छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत कृष्णाजी अनंत सभासद यांनी ही बखर लिहिलेली आहे. त्यानंतर भाऊसाहेबांची बखर या बखरीत या बखरीत पानिपतच्या लढाईचे वर्णन आहे. याच विषयावर पानिपतची बखर अशी स्वतंत्र ही बखर आहे. होळकरांची कैफियत या बखरीतून आपणास होळकरांचे घराणे आणि त्यांचे योगदान समजते. बखरींचे चरित्रात्मक, पंचांग चरित्रात्मक, प्रसंगवर्णनात्मक, पंथीय, आत्मचरित्रपर, कैफियत, पौराणिक आणि राजनीतीपर असे प्रकार आहेत. बघा, बखरींचे कोणकोणते प्रकार आहेत? तर चरित्रात्मक, पंचांग चरित्रात्मक, प्रसंगवर्णनात्मक, पंथीय, आत्मचरित्रपर, कैफियत, पौराणिक, राजनीतीपर सेपरेट करून लिहून घ्या. आधुनिक काळातील इतिहास लेखन. आता आपण प्राचीन काळातील इतिहास लेखन पाहिलं, आधी मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन पाहिलं. आता आपल्याला आधुनिक काळातील इतिहास लेखन म्हणजेच ब्रिटिश इतिहास काळाचा अभ्यास करायचा आहे. बघा, 20व्या शतकात ब्रिटिशांच्या राजवटीत भारतीय पुरातत्वाच्या अभ्यासास सुरुवात झाली. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक कोण होते? सरसंचालक अलेक्झांडर कनिंघहॅम हे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक होते.
यांच्या देखरेखीखाली अनेक प्राचीन स्थळांचे उत्खनन केले गेले. त्यासाठी प्रामुख्याने बौद्ध धर्मग्रंथांखेरीज बौद्ध ग्रंथांमध्ये उल्लेख असलेल्या स्थळांवर लक्ष केंद्रित केले. म्हणजे बौद्ध ग्रंथांमध्ये ज्या ठिकाणांचा उल्लेख केला होता त्या ठिकाणावर उत्खनन करण्यात आले. पुढे जॉन मार्शल याच्या कारकिर्दीत हडप्पा संस्कृतीचा शोध लागला. कोणाच्या कारकिर्दीत हडप्पा संस्कृतीचा शोध लागला? तर जॉन मार्शल याच्या संस्कृतीत हडप्पा संस्कृतीचा शोध लागलेला आहे. आणि भारतीय संस्कृतीचा इतिहास इसवी सनापूर्वी 3रा सहस्त्रकापर्यंत किंवा त्याहूनही पूर्वीपर्यंत जाऊ शकतो हे सिद्ध झाले. कशामुळे? हडप्पा संस्कृतीचा शोध लागल्यामुळे हे असे शक्य सिद्ध झाले. भारतात आलेल्या अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय इतिहासासंबंधी लेखन केले. त्यांनी केलेल्या लेखनावर ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरणाचा प्रभाव असलेला दिसतो. म्हणजे त्यांनी जे लिखाण केलं होतं त्या लिखाणावर वसाहतवादी धोरणाचा प्रभाव दिसतो. जेम्स मिल यांनी लिहिलेल्या. आता तुम्ही काय करायचं, आता खूप सारे इतिहासकार येतील आणि त्यांनी लिहिले ग्रंथ दिले तर सेपरेट त्यांचं नाव लिहायचं जेम्स मिल आणि त्याच्या पुढे त्यांच्या ग्रंथाचं नाव लिहून टाकायचं. आता या ठिकाणी आहे जेम्स मिल, तर जेम्स मिल लिहायचं. जेम्स मिल, लगेच त्यांचं नाव, ग्रंथाचं नाव द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया, HBI, हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. ओके, हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया या ग्रंथाचे 3 खंड 1817 साली प्रसिद्ध झाले. ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावर लिहिलेला हा पहिला ग्रंथ होता. ब्रिटिश इतिहासकारांनी भारतीय इतिहासावर लिहिलेला पहिला ग्रंथ कोणता? सो इट्स HBI, द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. त्याच्या लेखनात वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा भाव आणि भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंसंबंधीचा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन स्पष्टपणे उमटला दिसतो. बघा या ठिकाणी आता एक शब्द आहे वस्तुनिष्ठ. म्हणजे काय? वस्तुनिष्ठ म्हणजे असं की जशी घटना घडलेली आहे भूतकाळात तसेच त्याचे वर्णन इतिहास लेखनामध्ये करणे. या गोष्टीचा अभाव त्याच्या लेखनात दिसला. म्हणजे त्याने तशा प्रकारे जशी गोष्ट घडली आहे तशा प्रकारे मांडली नव्हती, त्याने त्यात फेरफार केला होता, छेडछाड केली होती त्या गोष्टीसोबत. ओके, आता पुढे आहे भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंसंबंधीचा त्यांचा पूर्वग्रह दूषित होता दृष्टिकोन स्पष्टपणे उमटला दिसतो. कमी लेखनाची पद्धत त्यांच्या लेखनामध्ये दिसली. सन 1841 माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी द हिस्ट्री ऑफ इंडिया, आता लगेच नाव लिहा, माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन, ॲरो द्या, पुढे लिहा द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हे मुंबईचे गव्हर्नर होते, हे पण लक्षात ठेवा. भारताच्या इतिहासामध्ये मराठी साम्राज्याच्या कालखंडाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. मराठी साम्राज्याचा इतिहास लिहिणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये जेम्स ग्रँड डफ याचे नाव महत्त्वाचे आहे. त्याने हिस्ट्री ऑफ मराठाज हा ग्रंथ लिहिला. बघा मराठी इतिहासामध्ये कोण अधिकारी? जेम्स ग्रँड डफ यांनी लिहिला. कोणता ग्रंथ? हिस्ट्री ऑफ द मराठाज. या ग्रंथाचे 3 खंड आहेत. भारतीय संस्कृती आणि इतिहास यांना कमी लेखनाची ब्रिटिश अधिकाऱ्यांची प्रवृत्ती ग्रँड डफ याच्या लेखनातही उमटली दिसते. त्यानंतर जो मराठांचा इतिहास असलेला हिस्ट्री ऑफ द मराठाज यामध्ये त्याचा पूर्वग्रह दृष्टिकोन, कमी लेखनाचे प्रभाव उमटलेला दिसतो. अशीच प्रवृत्ती राजस्थानचा इतिहास लिहिताना कर्नल टॉड सारख्या अधिकारी लेखनात आढळते. विल्यम विल्सन हंटर याने हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास लिहिला. त्यामुळे निपक्षपाती वृत्ती असेल आणि कोणताही पक्षपात तो इतिहास लिहिताना केला नव्हता. हिंदुस्थानात द्विखंडात्मक इतिहास त्यांनी लिहिला होता. डफ याची इतिहास लेखनाच्या मर्यादा नीलकंठ जनार्दन कीर्तने आणि विका राजवडे यांनी 19 शतकात दाखवून दिल्या. बघा या ठिकाणी आपला जो पुढचा मुद्दा आहे आता तो आहे भारतीय इतिहास लेखन आणि विविध तात्विक प्रणाली. ओके, आता हा जो पुढचा भाग आहे या पाठाचा विविध तात्विक प्रणाली, आपण प्रकार पाहिले. म्हणजे बघा एकदा रिव्हिजन करू. या ठिकाणी आज आपण थांबूयात आणि जे पुढचं पार्ट असेल तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये टाकूयात. 2 पार्ट करूया या पाठाचे. बघा इतिहास लेखन भारतीय परंपरा, यामध्ये आपण पाहिलं की कोणत्या काळातील आहे यानुसार इतिहास लेखनाचे 3 प्रकार पडतात. त्यामध्ये प्राचीन काळातील इतिहास लेखन आपण हे आज पाहिलं, नंतर आधुनिक काळातील इतिहास लेखन पण आपण पाहिलं आणि मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन पण आपण पाहिलं आज. ओके, आणि आता जे पुढचं आहे
भारतीय इतिहास लेखन विविध तात्विक प्रणाली हे आपण पुढच्या भागात पाहूया, पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया. त्यामध्ये पुढे आपण विचारप्रवाहसुद्धा आपल्याला बघायचे आहे. आणि आज आपण या ठिकाणी भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल, प्राचीन काळात इतिहास लेखन हे संपवलं आहे. आणि बघा तुम्ही हा जो हे समजून घ्या, हा जो बॉक्स आहे हा आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूयात. तसेच ह्या पेजवर जो आहे माहीत आहे का तुम्हाला, पेज क्रमांक 8वर हा सुद्धा आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूयात. ओके. आणि ते लेक्चर असेल दुसरं, ते सुद्धा लवकरच येईल. ओके. या ठिकाणी आपण हे संपवलं आहे आधुनिक काळातील इतिहास लेखन. आधुनिक काळातले इतिहास लेखन म्हणजे काय, तर ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय इतिहासावर जे लेखन केलं होतं त्याला आपण आधुनिक काळातील इतिहास लेखन असे म्हणतो. त्याच्यात जे इतिहासकार आहेत त्यांची नावं लक्षात ठेवा, त्यांनी कोणते ग्रंथ लिहिले आहे हे लक्षात ठेवा. अशा प्रकारे जेम्स मिल नाव लिहा, जे नाव असेल माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन इज इक्वल टू द हिस्ट्री ऑफ इंडिया, असं करा म्हणजे लक्षात राहील. दररोज वाचत राहा, तुमच्या लक्षात राहील. या ठिकाणापर्यंत आपण पाहिलं आहे. पुढच्या पाठात, पुढच्या लेक्चरमध्ये आपण इथून सुरुवात करूया. सो भेटूया नवीन लेक्चरमध्ये. थँक्यू.